अकोला लोकसभा निवडणूक व्यवस्थेअंतर्गत मतदान केंद्रांवर कर्मचारी, मतदान यंत्र पोहोचवण्यासाठी 25 आणि 26 एप्रिल अशा 2 दिवसांसाठी 296 गाड्या भाडे तत्वावर मागवण्यात आल्या असल्याने प्रवाशांना मात्र याचा त्रास सहन करावा लागत असल्याचे चित्र अकोला बसस्थानकावर आज पाहायला मिळाले। अकोला परिवहन विभागाकडे गाड्यांचा प्रचंड तुटवडा आहे। त्यात निवडणूक विभागाची गरज भागवण्यासाठी एसटी महामंडळाच्या नागपूरकडून गाड्या मागवल्या आहेत। तरीही 2 दिवस प्रवासी वाहतूक सेवा प्रभावित होणार आहे। 25-26 एप्रिल या 2 दिवसांसाठी जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी अकोल्याच्या एसटी विभागाकडे गाड्यांची मागणी केली आहे। मुख्य म्हणजे यवतमाळ मतदारसंघात येणाऱ्या वाशिम जिल्ह्यासाठी अकोला विभागातूनच गाड्या जाणार आहेत। वाशिम 110 तर अकोल्यात 183 गाड्या व्यवस्थेमध्ये असणार आहेत। पूर्वी ही मागणी 210 गाड्यांची होती, यामध्ये कमी करण्यात आली। मागणी पूर्ण करण्यासाठी नागपूर मंडळातून 70 गाड्या मागवण्यात आल्या आहेत। जिल्ह्यातील प्रत्येक मतदान केंद्रांवर वेळेत कर्मचारी, मतदानाच्या पेट्या, व्हीव्हीपॅट मशीन तसेच पोलिसांना त्या प्रत्येक केंद्रावर पोहोचवणे तसेच मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मतदान यंत्र मतमोजणीच्या ठिकाणी सुरक्षितपणे घेऊन जाणे या सर्व प्रक्रियेसाठी एसटी विभागाकडे गाड्यांची मागणी केली आहे। अकोला परिवहन विभागातील 9 आगारातून या गाड्या गरजेनुसार सोडण्यात आल्या आहेत। त्यामुळे 2 दिवस प्रवासी वाहतूक विस्कळीत झाली असून प्रवाशांचे हाल होत आहेत। एसटी महामंडळाची वाहतूक विस्कळीत झाल्याने खासगी वाहतूक करणाऱ्यांचे चांगलेच फावले आहे। आता खासगी वाहतूक करणारी वाहने थेट एसटीच्या आगारापर्यंत प्रवाशांना घेण्यासाठी जात आहे। नमस्कार, मी शुभांगी शिरसाट, विभाग नियंत्रक, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ। आपल्या 296 बसेस या इलेक्शन ड्युटीसाठी लागलेल्या आहेत। 16 ट्रक आहेत त्यामध्ये आणि 296 आपल्या प्रवासी वाहतुकीच्या बसेस आहेत। बसेस कमी असल्याने आपण इतर विभागाची मदत घेतली। 70 बसेस आपण इतर विभागाकडून घेतल्या आहेत, जेणेकरून इलेक्शन ड्युटी सुद्धा व्यवस्थित होईल आणि प्रवाशांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेण्यात आलेली आहे।